मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाची संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्यातूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. तर बरेच जण व्यवस्थापन करणे म्हणजे खूप अवघड काम आहे असं आमच्या तरुणांना सांगून त्यांची दिशाभूल केली जाते. परंतु व्यवस्थापनाची प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, डायरेक्शन एंड कंट्रोलिंग ही 4 मुख्य तत्त्वे जर आमच्या तरुणांना साध्या सोप्या भाषेत उदाहरणासह सांगितली गेली, तर धाडसी पोरं उभ्या जगाला आव्हान देतील. म्हणजे की एक व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं असतं, त्यासाठी एम-बी-एच करावं लागतं. एखादा बिझनेस करायचा असेल, तर एम-बी-ए केल्याशिवाय जमतच नाही किंवा एखादं जर तुम्हाला कोणताही गोल जर अचीव्ह करायचा असेल, तर तुम्हाला एम-बी-ए करावंच लागतं. बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर एम-बी-ए करणं गरजेचंच आहे. मॅनेजमेंट खूप अवघड आहे आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, की हे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने दिशाभूल केलेली आहे, की म्हणजे जर प्लॅनिंग म्हणजे कोणतंही जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा तुमचं एखादं गोल अचीव्ह करायचं असेल, तर त्याचं प्लॅनिंग करायचंय. तुमचं ऑर्गनायझेशन म्हणजे त्या एखाद्या गोष्टीला ऑर्गनाइज चांगल्या पद्धतीने करायचंय. त्या एखाद्या डायरेक्शन आणि त्याच्यावरती तुमचं कंट्रोल ह्या 4 महत्त्वाच्या मुद्द्याला जर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जर सांगितलं, तर आपली तरुण पिढीसुद्धा की म्हणजे जगाला दाखवून देऊ शकते, की आपण काय करू शकतो ते. त्यासाठीच हे सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला या बुकमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे, की मॅनेजमेंट कसं आहे आणि कसं असतं आणि काय करायला पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेचं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि जो शत्रू त्यांच्यावरून चाल करून येत असेल, तर त्या शत्रूला सुद्धा त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाहीये. म्हणजे की जर बघितलं तर म्हणजे शत्रूलाच दूर ठेवून आणि दूर ठेवूनच शत्रूची मात त्यांनी केलेली आहे. आहे. कारण की महाराजांचं जे व्यवस्थापन आहे, हे बाहेरच्या कंट्रीनी लवकरात लवकर अंमलात आणलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की अमेरिका, अमेरिकामध्ये जे रॉ एजंट वगैरे जे आहेत, की ह्या ज्या गोष्टी आहेत, की त्यांनी ह्या शिवाजी महाराजांच्या काळातील बहिर्जी नाईक यांच्याकडूनच ह्या म्हणजे की या काळात त्यांनी त्यांचं जे अ, त्यांनी कशा पद्धतीने हे केलेलं आहे, की म्हणजे शत्रूच्या घरामध्ये जाऊन त्यातली माहिती काढून म्हणजे शत्रूला सुद्धा अंदाज लागत नव्हता, की आपल्याकडे आपला शत्रू येऊन गेला आहे आणि आपली जी गुप्तहेर म्हणजे की गुप्त माहिती जी आहे, की अ, ती शत्रूपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे गुप्तहेर संघटना जी आहे, कशा पद्धतीने त्या काळामध्ये काम करत होती. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, की अमेरिका असेल किंवा इस्रायल या देशांनी तेव्हापासून ते अंमलात आणायला स्टार्ट केलेली आहे आणि आपण या गोष्टीसाठी खूप उशीर केला आहे. म्हणजे हे मॅनेजमेंट तेव्हाचं त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं, तेव्हा त्यांनी जे आहे की एखादा शत्रू जर आपल्याकडे चाल करून येत असेल, तर त्या शत्रूमध्ये त्यांच्याकडे सैन्य किती आहेत, घोडदळ किती आहे, तोफा किती आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत शिवाजी महाराजांना सर्व गोष्टी कळत होत्या. म्हणजे की शत्रू म्हणजे की शत्रूची हाईट, उंची किती आहे, त्याची जाडी किती आहे, या म्हणजे की छोट्या-छोट्या गोष्टींची सुद्धा माहिती शिवाजी महाराजांना कळत होती. म्हणजे की त्यांची गुप्तहेर संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करत होती. म्हणजे त्यांचं ते एक मॅनेजमेंट होतं. ते कोणत्याही मोहिमेवरती गेले, तर अगोदर त्या मोहिमेवरची म्हणजे पूर्ण त्या मोहिमेची जी आहे, की त्यांचा रोड मॅप रेडी असायचा, त्यांचं मॅनेजमेंट रेडी असायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं, तर त्यांनी केलेला गनिमी कावा, म्हणजे हा गनिमी कावा सुद्धा, की आज आपल्या देशामध्ये सुद्धा सर्जिकल स्ट्राईक या रूपामध्ये तो वापरला जातोय. की ह्या सर्व ज्या आहे, की त्या काळामध्ये त्यांनी ते युटिलाइज केलेलं आहे आणि आपण त्याच गोष्टी आज आपण शिकतोय आणि आपल्यामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतोय. पण हे इम्प्लिमेंट करायला आपण उशीर केला आहे, असं लेखकाला म्हणायचंय. तर पुढे बघा, की पण आज जग